महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून दिली जाणारी मतदार यादी वापरली जाणार आहे। 1 जुलै 2025 रोजी अंतिम करण्यात आलेली ही यादी ग्राह्य धरली जाणार असून त्यानंतर नाव नोंदणी केलेल्या मतदारांना महापालिका निवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। आयोगाच्या यादीनुसार शहरातील 35 लाख मतदारांना मतदानाची संधी मिळणार आहे। राज्यातील ॲप आधारित ओला, उबर, रॅपिडो सारख्या प्रवासी वाहतूक सेवांमध्ये अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी राज्य सरकारने नवीन नियमावलीचा मसुदा शुक्रवारी जाहीर केला आहे। 17 ऑक्टोबर पर्यंत यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबतीचा माहिती संकलित करण्यात येत आहे। त्याबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून निधीसाठीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। मुले शाळेत सुरक्षित आहेत की नाही यावर पालकांना आता स्वतः देखरेख ठेवणे शक्य होणार आहे। त्यासाठी शिक्षण विभागाने त्याबाबतची माहिती उपलब्ध करणारे स्वतंत्र अधिकृत संकेतस्थळ सुरू केल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली। त्यामुळे मुलांच्या सर्वकष सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने बंधनकारक केलेल्या उपाययोजनांची शाळांकडून अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची पडताळणी यापुढे पालकांना करता येणार आहे। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी आणि औद्योगिक माल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हा प्रकल्प पूर्ण होणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असे ठाम मत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले। जगभरात 19 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे प्रकल्प एकत्र असताना GMRT स्वतःहून यावर तोडगा का काढत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन 2024 ते 25 च्या ऊस हंगामासाठी टनाला 3400 रुपये अंतिम दर जाहीर केला आहे। यापैकी टनाला 226 रुपये आणि ठेवींवरील व्याजासह एकूण 29 कोटी रुपये सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली। दादरमधील कबूतरखाना बंद केल्यामुळे शेकडो कबुतरांचा बळी गेल्याचा आरोप करण्यात आला आहे। यानिमित्त महावीर मिशन ट्रस्टने या पक्ष्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी विशेष प्रार्थना सभेचं आयोजन केलं आहे। मुंबई पालिकेने कबूतरखान्यांवर घातलेल्या बंदीविषयी तीव्र आक्षेप नोंदवत आगामी पालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याचा इशारा जैन समाजानं या प्रार्थना सभेत दिला आहे। दादर येथील योगी सभागृहात आज ही प्रार्थना सभा सुरू राहणार आहे। कामाच्या प्रदीर्घ वेळा आणि त्यानंतर घरी पोहोचण्यासाठी रोज करावा लागणारा 2-3 तासांचा प्रवास यामुळे मुंबई पोलीस जेरीला येतात। मुंबईतील पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांना मुंबई शहरातच सरकारने घरे मिळावी यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत। मुंबईतील 75 भूखंडाचा वापर करून अंमलदार ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्प राबविण्यात येणार आहे। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील राजकीय युतीचा मार्ग मोकळा झाला आहे। दोन्ही पक्षांच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते। सध्या सगळीकडे दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे। दिवाळी म्हटले की नवे कपडे खरेदी करणे, घरात नव्या वस्तू घेणे, रोषणाई करणे, फराळ बनवणे अशा अनेक गोष्टी आल्या। अनेक जण दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसतात। दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळी खरेदीवरून केलेल्या आवाहनामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे। त्यांनी दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा असे वादग्रस्त विधान केले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।